अटीतटीची लढत. प्रेक्षकांना आपण सांगूयात, राज्याचे मंत्री दीपक केसरकर खास चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत. आपलं खूप खूप स्वागत. बघा, आतापर्यंतच्या बहुतांशी निवडणुका आपण बघितलेल्या असतील, एकावर मतावरनं देखील उमेदवाराचा पराजय झाल्याचं आपण बघितलंय. या लढतीकडे आपण कसं बघताय? बघा, एकंदरीतच मुंबईचं तुम्ही जर सोशल स्ट्रक्चर बघितलं तर एका मतदारसंघामध्ये 2-2 लाख 2.5 लाख, बांद्र्यासारख्या ठिकाणी 3 लाख मायनॉरिटी व्होट्स आहेत आणि एक गठ्ठा मतदान झालेलं आहे. त्या ठिकाणी मी स्वतः कंप्लेंट दिलेली होती की फतवे निघालेले आहेत. असं पोलरायझेशन महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही झालेलं नाही. अगदी साऊथ मुंबईचं तुम्ही जर म्हटलं तर 1,38,000 एक गठ्ठा मतदान झालेलं आहे. म्हणजे यामिनीताई ज्या मतदारसंघातून भायखळ्यातून निवडून आलेल्या आहेत त्याच ठिकाणी त्यांना 45,000चं डेफिसिट आहे. याच्यामुळे मग ही मतं काय उद्धव साहेबांची मतं आहेत का? फ्लॅगचा कलर चेंज करायला लागेल. मग तुम्ही जर ही मतं घेऊन निवडून येणार असाल, आणि ह्याच्या मागे सुद्धा एक पार्श्वभूमी आहे ना, जर जो मोदी साहेबांना विरोध झाला तो या एक गठ्ठा मतदानातून झालेला आहे. आणि पाकिस्तानचे 2 मंत्री समाजाला आव्हान करतात पाकिस्तानमध्ये बसून की तुम्ही मोदींना पराभूत करा. याचं रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे. मग तुम्ही बघा, त्यांचं ऐकून केलं असेल किंवा केलं कुठल्या ह्याने केलं, परंतु एक गठ्ठा मतदान केलं आणि जे मतदान करणार नाहीत त्यांना बहिष्कृत करण्याच्या धमक्यासुद्धा देण्यात आल्या. म्हणजे मोदी साहेबांना पराभूत करण्याचा एक मोठा डाव होता जो नियतीने हाणून पाडला. म्हणजे मोदी साहेब कधी मागे जाऊ शकतात का एका काउंटिंगमध्ये? अशक्य आहे. एक गठ्ठा मतदान झाल्याशिवाय हे शक्यच नसतं. आणि एक गठ्ठा म्हणजे असं आहे की मी ज्या शहरामध्ये राहतो जिथं मला 70% 60% मतदान मिळतं तिथं एकूण एक मायनॉरिटीचं व्होट एकही दुसऱ्याला मिळालं नाही. सगळ्याच्या सगळी म्हणजे त्या बूथवर पूर्णच्या पूर्ण, म्हणजे हा एक षडयंत्राचा भाग होता. कारण एक अतिशय महत्वाची बातमी, बीड पोलीस महासंचालकांनी लक्ष घालावं असं आवाहन शरद पवार यांनी केलंय. ट्विट केलंय शरद पवार यांनी. बीड मधली परिस्थिती आपल्याला कल्पना आहे. काही वेळापूर्वी तिथं पोलीस बंदोबस्त वाढवलेला होता. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे आणि वाल्मिक कराड हे तिघही तिथं पोहोचलेले होते. त्यानंतर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सुद्धा तिथे पोहोचलेले होते. या सगळ्या परिस्थितीत काहीसा तणाव तिथं जाणवत होता आणि त्यामुळे शरद पवार यांनी आता पोलीस महासंचालकांना ट्विट करत सांगितलेलं आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याच्यासाठी सतर्क राहा. पोलीस महासंचालकांनी तिथे लक्ष घालावं असं आवाहन बीड मध्ये केलेलं आहे शरद पवारांनी, तसं ट्विट केलंय. केसरकर सर, खरं तर तुमचं अभिनंदन एका गोष्टीसाठी की जो बाले किल्ला होता आतापर्यंत ठाकरेंचा बाले किल्ला मानला जायचा कोकण, विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्ग, राणेंना पाडण्यासाठी जंग त्यांनी पछाडलं. पण राणेंनी ते युद्ध जिंकलेलं आहे आणि त्याच्यात तुमचा मोलाचा सहभाग होता. ही लढाई किती घनघोर होती, किती अवघड? लढाईच्या पूर्वीच हे सांगितलेलं होतं की एवढा ते द्वेष करतात राणे साहेबांचा की समजा तुम्ही त्यांना इलेक्शनमध्ये हरवलं त्याच्यामध्ये तुमचं काहीच क्रेडिट नव्हतं. म्हणजे ज्यावेळेला स्वतः ठाकरे ह्याच्यामध्ये आलेले होते सिंधुदुर्गमध्ये आणि राणेसाहेब अतिशय त्यावेळेला एका उंचीवर होते, त्याला ह्यांच्या गाड्यांमध्ये कोण पेट्रोल भरत नव्हते, हॉटेलमध्ये जागा देत नव्हते. हा लढा मी स्वतः एका दृष्टीने जो लढलो तो एका वेगळ्या विशिष्ट अशा प्रिन्सिपल्ससाठी होता आणि त्याच्यामध्ये आमच्या दोघांचं व्यक्तिगत काही वैर नव्हतं. ठामपणे त्या प्रसंगात उभा राहिलो आणि त्याच्यानंतर त्यांनी कशा तरीची वागणूक दिली राणे साहेबांना. म्हणजे कार्यकर्ते हातात कोंबड्या घेऊन काय नाचत होते. हे शेवटी आम्हाला सुद्धा कोकणाचा अभिमान आहे ना. मी त्याच वेळेला सांगितलं होतं, कोकणाच्या अभिमानाला चॅलेंज करू नका. आम्ही तुम्हाला दाखवून देऊ आणि रत्नागिरीमध्ये लीड आलं तर सिंधुदुर्ग जिल्हा तो लीड सगळं कापून टाकेल. आणि आम्ही तसं करून दाखवलं. आणि म्हणून काय माहिती आहे, आम्हाला कोकणी म्हणून आम्ही कधी काय मागायला जात नाही. आमचा एकच मिनिस्टर आहे. तुमचं भलं व्यक्तिगत द्वेष असेल पण त्याच्यासाठी तुम्ही त्यांना पाडण्याचा जो हट्ट करता हा चुकीचा आहे. म्हणजे याचा अर्थ असा होता की त्यावेळेला स्वतः तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंच्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकला नाही म्हणून तुम्ही त्यांचा द्वेष करत होता, असा सुद्धा अर्थ लोकांनी काढला तर चुकीचं होणार नाही. आज मुंबईमध्ये परिस्थिती साहेब अशी होती की एका मायनॉरिटीच्या वॉर्डमध्ये शिवसेनेची शाखा स्थापन केलं म्हणून त्याचा मर्डर झालेला होता. म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये मुंबई होती. मग त्या परिस्थितीमध्ये बाळासाहेबांनी ती लढाई लढवली ना. आणि आता तुम्ही मायनॉरिटीची मतं घेतला आणि त्याला तुमचं स्किल म्हणणार, असं नाही आहे. हा एक मोठा डाव होता भारताच्या विरुद्ध. केसरकरजी,